नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9, 10, 11 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणूया पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 9, 10, 11 नोव्हेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय असून भारताच्या उत्तर भागातून येणारे वारे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातही दाखल होत आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्रात देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हा केरळ, कर्नाटक, गोवा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा इथे जोरदार पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी राहील। तर आंध्र प्रदेशाच्याही पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंगळुरू, वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, विजयवाडा, हैदराबाद इथे ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम मध्यम हलका पाऊस राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये जसे छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या भागाकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फारशी नाही। तर महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा परिसर वगळता बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी, अंबोली, बंडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। चांदगड, रामगड, धामणे इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानपूर, नेटूर, गोंजी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, अलगोटे, मडगाव, कोचकोडे, कास्टोल रॉक, रामन घागरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। रिवोना, जागवी तसेच कानकोन मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। मपासा, बिचोलियम, पारसेम, अल्डोना, बंडा, सावंतवाडी, वेंगुळा, महापण, कुडल मध्यम पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिघळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालवण, बायगणी, पोईपकासल, कणकवली इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज आहे। कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील। संगमेश्वर, माखनजनलाई जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कुकुडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परोळा, संगरूळ इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा कोल्हापूर, ज्योतिबील, किनीकोडाली, आष्टा या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। इस्पुर्ली, कागल, राधानगरी, बिद्री, मुरगुट, निपाणी, गारगोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अजरा, नेसारी, आडदाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मालदाटी, चिकोडी, रायबग, हिडकल, शिरगोपी, कुडाची मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सांगली, इचलकरंजी, मालगाव, देसिंग, मंगसुळी, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलर्जत या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मंगळवेढा, मारवाडे, खर्डी, पंढरपूर, भालवानी, पिलविलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस, बेंबळे, टेंभोर्णी, शेतपल, अंगार, मोहलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील।
कुरुळ बेलाटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, मंगळुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, नलदुर्ग, होटीलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बेमले, टेंभुर्णी, कुरुळवाडी, इंदापूर, वांगी, खोंडे, सेल्सेस, परांडा, करमळा, बिगवण, केटूर, बिगोंडोट, राशीन इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बारामती, लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील। बराड, नांदल, फलटण, लोणात, खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। देवराव, मोल, दिक्सल, निंदाल, देवाडी, औंध, वडूज, सातारा मध्यम पावसाचा अंदाज राहील। उमराज, कराड, कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, मेढा, उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनी, कोडाली, आष्टा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा, कोयना, पट्टण, अरळ, अरवाडे, वसुटोफोट जोरदार पावसाचा अंदाज या भागात देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीकडे सरवाडा, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, दहागाव, दापोली, सागदेव, घोगरे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाई, खंडाळा, बोरशिरवळ मध्यम स्वरूपात राहील। पोलादपूर, महाबळेश्वर, मंदनगर, घोगरे आणि वर्धनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीवर्धन, देवीगरला मध्यम स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, शिवपूर, खेटवल्ले, सासवड, लोणी, कालपूर, वाघोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जेजुरी, मारगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, दौंड, राहू, नार्वे, बोरी, पाबल, मलटण इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। चाकण, खेड, शिंदे, वाडा, मनसर, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतुर्लाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। आले, अणे, टाकळी, डोकेश्वर, अळकोटी मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि अहमदनगर जिल्ह्यात बालवानी, पाने, सुपे, खंडाळा, अहमदनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। जामखेड, काडा, आष्टी, मिरजगाव, बिटकेवाडी इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवसात राहील। भगूर, पाथर्डी, माका, घोडेगाव, पन्हास, नेवासा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, प्रवारा, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। राजूर, अकोला, संगमनेर, शमशेरपूर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील। चोंडी, अलिबाग, पेण आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील। पेण, शिरोळ, खोपोली, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसरपेटलाई मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डुंबली, भिवंडी, मिराबंदर, वसई विरार, उंबरपाडा, पिलवी, कडवाली हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे। मुरबाड, आंबेगाव, शिवाली, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। शहापूर, पुलवी तसेच गोडमाल, वाडा, मान्नोर, कुडण हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। हिरापाडा, मोखाडा, जव्हार हलका पाऊस राहील। इगतपुरी, मुनगाव, वाडीवाडी, आंबेवाडी, तिरडे, डुबरे, पांडोर्ली, नाशिक जोरदार पावसाचा अंदाजा नाशिकच्या या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह राहील। सिन्नर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जळके, निमगाव, शिन्नर, मालसाखरे, निफाड, लासलगाव, पाटोदा, येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारम, वैजापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनमाडलाई मध्यम स्वरूपात राहील। वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण, सटाणा, औटी, धाराबाद या भागात वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। औटी, ताराबाद, निमशेवडी हलक्या पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, चोरवड इथे हलका मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाजा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कुसुंबे, अंजाले, अरबी, बोकरोड, बाबरे, अंजंग, धुळे हलक्या पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागातही ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसेच परोळा लगतचा परिसर बघितला असा बडगोपाचरा, मिळुंबे, चाळीसगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। ढगाळ वातावरण राहील। दक्षिण भागामध्ये जामनेर, पाऊर, बडगाव, पाचोरा आसपासचा परिसर, बोवड, अनवा, अजंठा हलका पाऊस या भागात राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव, साईगवन तसेच कन्नड, हतनूर, पिशोर, पिरमगाव, फुलंब्री हलका पाऊस राहील। एळगोपात, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर तसेच सनवासी, पिंपरी, गंगापूर, धाकेपाल, देगवणे, पैठण, भक्तपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे।
अमरापूर, हंसापूर, बालम, टाकली, उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। करकम, बीड, वडवणी, तळेगाव, धारूर, केज, यलम, चौसला, पाटोदा, पातूर, खडा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। वडवणी, तळेगाव, सिरसल, मांजलगावलाही मध्यम स्वरूपात राहील। आष्टी, सेलू, परतूर तसेच तानवाडी, पानवाडी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे पानवाडी, कोल्हापूर, जालना, देऊळगाव राजा, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, जांटा हलक्या पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच पावसाचा अंदाजा धाराशिवमध्ये उत्तर भागामध्ये कळंबाचा, तारकेटबूम मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। एडशीपेठ, कामेगाव, धाराशिव, तुळजापूर, पैरबंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्यात लातूर, घाटेगाव, मुरुड, कोंडभाडा, औसा, खिंतोड, भाटंजी, किल्लारणी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रीरंतपाल, अचोला, उदगीर, मुरकी, रावणकोला, लातूर रोड, अहमदपूर आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। हणीगाव, जकाल, देगलूर, रुद्रलाई मध्यम हलका राहील। मुखेड, कवठा, नरशी, गंगाखेड, पालम, परभणी जिल्ह्याचा दक्षिणी परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, परतूर, आष्टी, मठ्ठा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, मुखेड हलका मध्यम पाऊस राहील। पेटुंबरी, भोकरलाई हलका मध्यम आहे। तसेच आडगाव, हिमायतनगर, शिवानी, जोलीलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। हिंगोली, वाशिमला ढगाळ स्थिती राहील। तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। बीबी, लोणार, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा, परतूर, महसूल या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाजा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तसे अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।